ओके, सो व्हेजिटेबल बिर्याणी असते हे आधी मान्य करूया आणि बघूया रेसिपी. आमच्या घरात 5 जण, त्यामुळे प्रत्येकाची एक मूठ, अशा 5 मुठी. 1 2 3 4 आणि ही रोगोची 5वी मूठ. सो बेसिकली किती तांदूळ लागतो ह्याचा अंदाज येण्यासाठी माणशी 1 मूठ एवढा तांदूळ घ्यायचा आणि तो असा छान धुवून घ्यायचा. बरं, धुताना तो असा एकदम खसखस खसखस करून धुवायचा नाही, तांदूळ तुटतो. हलक्या हाताने धुवायचा, ते पाणी टाकून द्यायचं, पुन्हा धुवायचा, पुन्हा पाणी टाकून द्यायचं. असं साधारण 2-3 वेळा केल्यानंतर तो तांदूळ स्वच्छ होतो आणि मग हा धुतलेला तांदूळ एक झाकण ठेवून 20-25 मिनटं, फार फार तर अर्धा तास भिजवून ठेवायचा. आता समस्त व्हेजिटेरियन्ससाठी आपण हे मान्य केलेलं आहे की व्हेजिटेबल बिर्याणी असते. तेव्हा या व्हेजिटेबल बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या कुठल्या आहेत ते बघून घेऊया. कांदा आणि बटाटा सोडता बाकी सगळ्या भाज्या मीठ घालून छान धुवून घ्यायच्या आणि मग हे जे छोटे बटाटे असतात ना, हे असे अर्धे अर्धे चिरून घ्यायचे. बरं, आणि मी साल काढत नाही, मला बटाटा हा नेहमी सालासकट खायला आवडतो, तसाच तुम्ही सुद्धा वापरू शकता. आता हा जो कांदा आहे ना, हा एकदम छान बारीक उभा उभा चिरून घ्यायचा आपल्या बेरिस्तासाठी. आता विचाराल, बेरिस्ता म्हणजे काय रे? तर अहो, तो बिर्याणीवरती असा तळलेला कांदा टाकतात ना, छान असा कुरकुरीत लागतो, त्याला म्हणतात बेरिस्ता. त्याच्यासाठी हा असा सगळा मोकळा करून घ्यायचा. कढईमध्ये तेल तापलं की तो तळून घ्यायचा. बेरिस्ता करताना फक्त एक खबरदारी घ्यायची, गॅस हा बारीकच ठेवा, मंद आचेवर तळा, कारण खूप मोठा गॅस ठेवून जर तळलत ना तर तेल भयंकर तापतं आणि मग कांदा पटकन जळतो. आता कांदा तळताना म्हणजे हा बेरिस्ता तयार करताना एक लक्ष द्यायचं, ते म्हणजे हे जे बुडबुडे येत होते ना, ते हळूहळू हळूहळू कमी झाले की समजायचं आपला बेरिस्ता रेडी झालेला आहे. हा असा गोल्डन ब्राऊन रंग आला ना की मग झाऱ्यानी तो सगळा बेरिस्ता काढून घ्यायचा आणि शक्यतो सगळं तेल कढईतच निथळलं पाहिजे. उरलेलं थोडंसं जे काही तेल असेल ते असा एक टिश्यू घ्यायचा आणि त्या टिश्यूवरती सगळं पसरून ठेवायचं. बेसिकली होतं काय, तो कांदा तळल्यानंतर ना असा छान क्रिस्पी होतो आणि कॅरेमलाइज्ड होतो, म्हणजे तो ना असा गोडूस लागतो आणि फार मस्त लागतो, तो मस्त लागतो बिर्याणीवर. आपण मगाशी ज्या भाज्या धुवून घेतल्या त्या भाज्या आता आपल्याला मॅरिनेट करायच्यात आणि मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे दही. हे साधारण 400 ग्रॅम दही आहे. दही असं मस्त फेटून घ्यायचं आणि मग चवीसाठी त्यात घालायची जिंजर गार्लिक पेस्ट. ही पेस्ट अशी छान मिक्स करून घ्यायची आणि मग आता या दह्यामध्ये घालायची हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि धना जिरा पावडर. तुम्हाला बिर्याणी किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्यात. मी इथे 4 मिरच्यांचा ठेचा करून घेतला आहे आणि तो सुद्धा या आपल्या सगळ्या दह्याच्या मिश्रणात मी मिक्स करतोय. आता या दह्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर अशी छान बारीक चिरायची आणि तीही वरनं घालायची आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. या दह्याची चव आणखीन एनहान्स होण्यासाठी मगाचं बेरिस्ताचं तेल होतं ना, ते तेल या दह्यात ॲड करायचं. हे तेल सुद्धा ढवळून घ्यायचं आणि मग घालायचं चवीनुसार मीठ. आता मगाच्या सगळ्या चिरलेल्या भाज्या ज्या आपण मीठ घालून धुतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या या दह्याच्या मिश्रणात मिक्स करायच्या. आता याच स्टेजला मगाशी तळून घेतलेला बेरिस्ता ॲड करायचा. सगळा नाही, साधारण एक 30-40% बेरिस्ता आत्ता वापरू शकता आणि उरलेला सगळा बेरिस्ता हा बिर्याणी तयार झाल्यानंतर आपल्याला वापरायचा आहे. आता या सगळ्या भाज्या या दह्यामध्ये छान मॅरिनेट करून घ्यायच्या आणि मग ते जे बेरिस्ताचं आणखी उरलेलं तेल होतं ना, त्याच तेलात हा सगळा मसाला, हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे. आता एकीकडे हा बिर्याणीचा मसाला शिजत असताना दुसरीकडे आपण बिर्याणीसाठी लागणारा भात करून घेऊया.
कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, ते असं मस्त बॉईल झालं ना की त्या बॉइलिंग वॉटरमध्ये घालायची कुटलेली काळी मिरी, वेलची, आता मगाशी भिजवून ठेवलेला तांदूळ ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आणि हे सगळं ढवळून घ्यायचं. काही जण भात शिजताना मीठ घालत नाहीत, पण मला घातलेलं आवडतं. म्हणजे मुळातच त्या भाताला सुद्धा एक छान चव येते. म्हणून चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर लिंबाचा रस. आता इकडे हा भात शिजतोय तोवर मगाशी परतून घेतलेल्या भाज्या किती शिजलेल्या आहेत ते बघूया. बॉस, बिर्याणी आहे, वेळ तर लागणारच ना. ही अशी मंद आचेवर शिजणारी भाजी चेक करून घेऊया. काय असतं ना, भाज्या कधी कधी खालनं लागायची शक्यता असते, करपायची शक्यता असते. तसं होत असेल तर कढईच्या खालती एक ताटली ठेवायची, म्हणजे मग भाज्या करपत नाहीत. मला असं वाटतं की अजून 10 मिनिटं ह्या भाजीला आपल्याला द्यावी लागणार आहेत. साधारण 10 मिनिटं शिजल्यानंतर आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला असेल. हा करेक्ट. आपला बिर्याणीचा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे, त्याला छान चव आलेली आहे. इकडे मसाला शिजलेला आहे आणि तिकडे आपला राईस सुद्धा छान शिजलेला आहे. आता अगदी शेवटची 10 मिनिटं, शेवटच्या स्टेप्स. मसाल्याचा एक लेअर, भाताचा एक लेअर, मसाल्याचा एक लेअर, भाताचा एक लेअर, असे साधारण 2-4 लेयर्स पूर्ण करून घेतले की त्यावर आपला उरलेला बेरिस्ता घालायचा, म्हणजे आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार. घ्या, तयार आहे आपली व्हेजिटेबल बिर्याणी. ओ बाय द वे, एक गोल्डन हॅक सांगतो. दूध आणि केशराचं एक मिश्रण तयार करून घ्या आणि ते मिश्रण असं ह्या बिर्याणीवर घाला. बघा काय रंग येतो.